नमस्कार. आता आपण रात्रीच्या वाजलेत बघा 2 वाजलेत आणि आता आपण उभा आहे मुंबई बेंगलोर नॅशनल हायवे पानेर या ठिकाणी. आणि ही माझ्या सोबतची मंडळी उभा आहे जी आमच्या उंबरेपागे गावातील मावळ आहेत आणि चाललेत कुठं मुंबईला जेवण घेऊन. याचं कारण की सरकारनं आपण निवडून दिलेल्या सरकारनं त्यांची लायकी दाखवली आणि आंदोलन ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस पहिल्या 2 दिवस आंदोलन हाणून पाडण्यासाठी पाण्याची बाटली सुद्धा 50 रुपयाला मिळत होती. सगळी दुकानं जेवणाच्या खाऊ गल्ल्या बंद केल्या की मराठा आंदोलक माघारी जावं आणि आंदोलन या ठिकाणी पाडायचं होतं त्यांना. पण त्यांना काय माहित मराठा ज्यावेळेस खडा होतो त्यावेळेस सरकार सेबी बडा होतो. म्हणून आपला शेतकरी फक्त शेती पिकवतो एवढंच नाही तर प्रेमही पिकवतो आणि त्याबरोबर आपला आवाजही उठवतो. आणि ही गोष्ट ज्यावेळेस खेड्यात पोचली, गावात पोचली, तालुक्यात पोचली आणि जिल्ह्यात पोचली त्यावेळेस टरका भरून या ठिकाणी पिकअप भरून या ठिकाणी जेवण मुंबईला चाललं. आज ह्या गाडीत ड्रॅगन फ्रूट आणि पेरू आहे. आमच्या गावात आज सकाळी दुसरं एक पिकअप गेलं ज्यात जेवणाचे पदार्थ आहेत. उद्या सकाळी 9 वाजता अजून एक पिकअप जातंय. त्यामुळे मला एवढंच सांगायचंय की तुम्ही ठाम लढा, मुद्द्यावर हटू नका. आपल्याला हा लढा जिंकायचाच. उद्या कितीही अफवा पसरवतील, कितीही षडयंत्र सोडायत, बातम्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, पण आपण हालायचं नाही. कारण ही शेवटची आणि पहिल्या आणि शेवटचा लढा आहे. यानंतर लढा होईल, एकत्र येतील सर्वजण याची शक्यता नाही. कारण आजकाल सरकार षडयंत्रावर षडयंत्र करतंय. त्यामुळं हा लढा शेवटचा लढा आहे. त्यामुळे आपल्याला मनोजदादाच्या पाठीमागं सर्वांनी उभं राहायचंय. आणि या सरकारला माझी विनंती आहे, मनोजदादाची तब्येत खालावली. आता 4था 3रा दिवस चालू आरक्षणाचा. जास्त दिवस लागू नका. मराठ्यांच्या मागण्या मान्य करा. हा आमच्या समाजाचा लढा आहे, आमच्या भवितव्याचा लढा आहे. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर निर्णय द्या. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. धन्यवाद.